हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज सकाळी थोडीशी लवकर उठले कारण आज आमच्या घरी प्रोग्राम आहे. प्रोग्राम असा आहे की आज कानाचं जावळ काढायचं आहे. तर आज जावळचा प्रोग्राम आहे, त्यासाठी जरा तयारी करायची आहे. म्हणजे बरेच म्हणजे 25 लोक आहे जावळाला सगळे. छोटासा प्रोग्राम करणार आहे आम्ही घरचे घरी. आज आमचा मेन्यू आहे मिसळ पाव बनवायचं आहे आणि लापशी. तर आत्या घरीच मिसळ बनवणार आहे आणि लापशी पण बनवणार आहे. तर सकाळी सकाळी आमची तीच तयारी झाली आहे. सकाळी सकाळी मम्मीची स्वयंपाक चालू झालेला आहे. इथं मिसळ बनती आहे. वाचलंय मस्त येते बरं. हे बघा मस्त अशी मिसळ रेडी झाली आहे, त्यांनी बनवली आहे. वास तर इतका सुंदर येतोय ना की दीदींची चालू आहे रांगोळी काढण्याची तयारी. त्याच्यासाठी एक एक शोधून आणते काय काय पाहिजे ते. अरे बापरे, कानाचं जावळ काढायचंय तर कानाच्या पेक्षा काकीचाच जास्त मेकअप चाललाय. अहो मेकअप तर करायचा आहे आणि फंक्शन म्हटल्यावर मेकअप तर पाहिजेच ना. तर तुम्हाला माहिती मला मेकअप करायला किती आवडतं. मेकअप तर करायचा आहे पण मेकअपच्या आधी आपलं स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे. बरं झाला तर तुम्ही विषय काढलाच आहे, तर मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन पण शेअर करते. तर आता हे माझ्या मेकअपवरून तर मला बोललेच जे की दरवेळेसच ते मला मेकअपवरून काही ना काही चिडवत असतात की तुला लईच मेकअप आवडतो वगैरे वगैरे. पण मेकअपमुळे ना स्किन डॅमेज होण्याची पण भीती वाटते. आणि आता बाहेरचं हे पोल्युशन, बदलतं हवामान आणि हार्मोनल चेंजेस या गोष्टींमुळे स्किनमध्ये खूप सगळे प्रॉब्लेम होत आहेत आणि याच्यासाठी स्किन केअर खूप गरजेचं आहे. तर क्युअर स्किनकडून मला हे प्रोडक्ट रिसीव्ह झालं आहे आणि यात 5 प्रोडक्ट आहे. जसं की फेस वॉश आहे, सनस्क्रीन आहे, मास्क आहे आणि मॉइश्चरायझर आणि स्किन ब्राईटनिंग क्रीम असे काही क्रीम्स आहे. तर याचा तर मला खूप चांगला रिझल्ट वाटतोय. गेल्या 1 महिन्यापासून मी ट्राय करते हे प्रोडक्ट आणि 3-4 आठवड्यानंतर रिझल्ट दिसायला लागतो, म्हणजे 1 महिना जवळजवळ. तर तुम्हाला पण क्युअर स्किनचं हे स्किन केअर रुटीन ट्राय करायचं असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. त्यानंतर ॲपमध्ये गेल्यावर स्किन केअर आणि हेअर केअर असे 2 ऑप्शन भेटतील. मला तर स्किनचे प्रॉब्लेम होते त्यामुळे मी स्किन केअरच चूज केलं. मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा. त्यानंतर OTP येईल, OTP टाकायचा, तुमचं जेंडर, एज सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला जे काही स्किनचे प्रॉब्लेम आहे जसं की मला पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल असे बरेच काही स्किनचे प्रॉब्लेम होते, तर ते मी सांगितले. त्यानंतर एक चॅट ओपन होईल जी की डर्मॅटोलॉजिस्ट सोबत असेल आणि ती चॅट स्किन रिलेटेड इश्यूबद्दल असेल. ते आपल्याला स्किन रिलेटेड 1 by 1 क्वेश्चन विचारतील. जसं की मला पिगमेंटेशनचे वगैरे काही प्रॉब्लेम्स होते त्याबद्दल त्यांनी क्वेश्चन विचारले. परत आपण कोणते कोणते प्रोडक्ट यूज करतो त्याबद्दल काही क्वेश्चन विचारले. आपल्याला काही टॅबलेट्स चालू आहे का ते काही क्वेश्चन विचारले. तर त्याचे आपण 1 by 1 आन्सर द्यायचे आणि त्यानंतर आपल्या फेसचा फ्रंट फोटो आणि साईड फोटो असे 2 फोटो क्लिक करून AI आपला फोटो डिटेक्ट करतं आणि त्या फोटोवरून आपल्या स्किनचं पूर्ण ॲनालिसिस करतं. आपल्या फोटोच्या आणि क्वेश्चन आन्सरच्या अकॉर्डिंग डर्मॅटोलॉजिस्ट रिपोर्ट जनरेट करतात आणि त्या रिपोर्टचा पूर्ण स्टडी करून आपल्यासाठी एक कस्टमाइज किट बनवली जाते. तर ही माझी 2200 रुपयाची किट आहे. तुम्हाला पण अशी किट बनवायची असेल तर श्रुती100 हा कुपन कोड यूज करून तुम्ही 100 रुपीजचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवू शकता. आणि हो, हे प्रोडक्ट क्लिनिकली टेस्टेड आहे आणि डर्मॅटोलॉजिकली सर्टिफाईड पण. क्युअर ॲप आपल्याला हे प्रोडक्ट कसं, कधी आणि किती क्वांटिटीमध्ये यूज करायचं याचं रिमाइंडर पण देतं आणि काही डाएट टिप्स पण देतं. हे प्रोडक्ट फास्ट अँड फ्री डिलिव्हरी आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा आणि हो, श्रुती100 हा कुपन कोड यूज करायला विसरू नका फॉर एक्स्ट्रा 100 रुपीज डिस्काउंट. तर मग वाट कसली बघताय, आत्ताच आपलं स्किन केअर रुटीन क्युअर सोबत स्टार्ट करा. बाबा गाईज, शेवटचे केस पाहून घ्या तुम्ही आज, कारण आज आमची दादू टकली होणार. ये गोबी काय झाली झोप? येस, झोप झाली. गुड मॉर्निंग दादू. तर डेकोरेशनवाले आत्ताच आलेले, त्यांना म्हटलं होतं लवकर या पण त्यांनी आज लयच उशीर केला. काव काय करीत होते? पैसे कमी होते बरं का तुमचे. आज सोपं आहे ना करायचं, त्याच्यामुळे थोडा टाइम लागला यायला. हा का? पुढे ट्रॅफिक मध्ये अटकले होते काय? का तुमचं पोरग सांभाळीत बसले होते? पोरग झोपेल होतं ना. हा का? थोडं पटापट आवर हो, पाहुणे यायचा टाइम झाला आमचा. तुम्ही आज लयच उशीर केला बरं का. नक्कीच होऊन जाईल. तुमचे पाहुणे पहिला पाहुणे यायच्या आधी होऊन जाईल. बरं चालेल. एकतर डेकोरेशन वाले आले लेट. तुम्हाला एक गोष्ट सांगू का,
पडदा आणि डेकोरेशन तुम्ही सेमच दिसू राहिले. सेम साडी. मग मी जर इथं उभी राहिले तर जास्त चांगलं वाटेल. तर डेकोरेशन आले इतके लेट आले त्यामुळे आम्हाला त्यांना मदत करावी लागती. आता यांना पूर्ण पगार कसा द्यायचा तुम्हीच सांगा. यांचं अर्ध पेमेंट कट होणार. नका करू काही, नका उद्योग करू, तसंच छान दिसतंय. आम्ही करून पाहतोय, आम्ही करून पाहणार. आम्हाला माहिती आहे जिथं तुमचा दिमाग संपतो ना तिथून पुढं आमचं चालू होतं. त्याच्या मागून चालू होतं तुमचं. नाही हो, तसं छान दिसतं. मी काहीतरी वापरून बघत होते माझ्या डोकं, पण विचार सोडून दिला मी वापरायचं. हां कारण डेकोरेशन आणि ते काय फुकट आहे काय? तुमची चूक नाही. त्याचे लेअर आलाय ना त्याच्यावर, एक असा थर आलाय एवढा मोठा. त्याच्या बाहेर चांगले क्रिएटिव्ह विचार यायला टाइम लागेल ना, तोवर आपला कार्यक्रम होऊन जाईल. थरबीर नाही आल्याला डेकोरेशन वाल्याला पैसे द्यायचे आम्हाला, फुकट नाही दे. म्हणून आम्ही आमचे डोके लावते नाही तर त्यांच्यापेक्षा भारी करू. म्हणून आमच्याकडे सध्या टाइम नाही. चला निघा. हवा येऊ दे. चलो गाईस, साडी तर घातली, आता पटकन मेकअप करून. तर गाईस मस्त अशी रेडी झाले आणि आता खाली जाते. दीदींना आवरायचं आहे अजून. पहिले तर कानाला आंघोळ घालतो, मग दीदीवरती आवरायला येतील आणि मग तोपर्यंत देवेन आणि पप्पा माऊली ते पण येतील तिघं जरा. मग आम्ही प्रोग्राम स्टार्ट करू. कानाचे दोन्ही मामा पण आलेले. दादू तू तर लई छान ड्रेस घालती बाबू. दादू लई क्यूट दिसती बाबू तू. कशी दिसती माझी कुटी. मस्त दिसतोय त्याला ड्रेस. काना कानासोबत कानाच्या मामाची बी कटिंग टक्कल करायची. आधी मामाचे केस माझे. नाही बाबा कन्फ्युज आहे. मामाला काय करायचंय तेच माहित नाही. तेच माहित नाही त्यांना. दोन्ही मामा कन्फ्युज आहे. ते काय करू राहिले म्हणशील. दोन्ही मामा कन्फ्युज आहे, त्यांना काय करायचं. अजून श्रुती राहिले. हे मामा लोकांना त्यांचा रोल सांगून द्या ना तुम्ही. मामाला बसू द्या, केस कापू द्या, मग त्यांच्या याच्यात टाकायचं. काय मामाला आहे ना कात्रीन आधी केस कापायचे थोडे थोडे, मग यांच्या सांगा ना जरा बरं. काय करायचं मामाला सांगा. झालं. ती टक्कल करावं लागते. मामाची टक्कल करावं लागते. बस रे बैस.
पुन्हा येणारच आहे ते. मग घे ना करून. मग मामाची चेष्टा करायची राहते जवळ भाचा मोठा होत नाही तोवर माऊलीकडे 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 रेवा तुझी करायची चमन चमन करायची तुझी चमन करायची तुझी काना हमारा टकलो हो गया अभी हाँ अवघड काना काना उठला ऐ गुबी ऐ गुबी काही घेऊ नको. नाही नाही काहीच नाही ते कानाच्याच पैसे आहेत मामाची कटिंग करून द्या नाही छातन दादू चमना कसा दिसतोय पाय ना काय गुब्या हो लुक ही चेंज हो गया काना का पूरा. दादू ए टाकोली 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 ए टाकोली टाकोली. सो गाईज फायनली आमची टकलू बघा कशी दिसती. हे टकलू तू टकलू आहे का हा एक काकी म्हणा पण एवढं काय आम्हाला असं वाटतं हँडसम दिसायला जास्त छान दिसतंय. म्हणजे ना आम्हाला असं वाटलं होतं की आता याला तर एवढं केसच पाहिजे सवय आणि आता हे जे चमन केल्यानंतर हा कसा दिसेल या ना. पण लय क्यूट दिसतंय अजून लयच क्यूट दिसतंय लय क्यूट दिसते.